काय हे नेकलेस पण त्यांनी बनवलेले आहे आणि कानातले पण पडत त्याच्यावर. मी विचार केला माझ्याकडे आहे ऑलरेडी अशा कलरचा तर चालेल का, तर त्या पण चालेल बोलल्या होत्या. पण कम्प्लीट होते कम्प्लीट 23 ला आपण काय तसं होऊन जाते. हा. आणि जी डिझाईन सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला काय आवडतं? क्वालिटी. मॅक्सिमम चॅनल तर आज आहे गुड मॉर्निंग. आता तसं तर म्हटलं तर गुड आफ्टरनून झालेलं आहे. पण ऍक्च्युली आज मला खूप लेट झाला. रात्री 11:30 वाजले. आणि तुम्हाला मी दाखवते. येस, हे बघा रेडी झालेली आहे माझी लेडी. आणि ब्लाऊज सुद्धा रेडी झालेला आहे. खूप सुंदर दिसते. आता बघू क्लायंट्सला कसं आवडतं की नाही ते. ते आता येतीलच. तर बघू आपण बाकीच्या गोष्टी. तर मी काय म्हणत होते, रात्री झाला उशीर त्यामुळं मला सकाळी 4ला उठले. पण मला इतकी झोप आणि डोकं वगैरे दुखत होतं. तर मग मी आजचा माझा जे काही सकाळचं रिच्युअल असतं ते सगळं मी स्किप केलं आणि मी 7:30 वाजेपर्यंत झोप घेतली आणि मग त्यामुळं सगळं पुढचं लेट 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 होत गेलं. म्हणून मला आज शॉप ओपन करायला सुद्धा जवळपास 12 वाजले होते. 12-12:30 झाले होते. म्हणजे मी 10:30चा प्लॅन असतो माझा यायचा. पण लेट झाल्यामुळं सगळंच लेट लेट होत जातं आणि त्यामुळे उशीर झाला. पण ठीक आहे. आपलं जे आपण ठरवलं होतं ऍक्च्युली हे क्लायंट आपलं आलं होतं 9 जूनला आणि आपल्याला त्यांनी मला डिलिव्हरी डेट दिली होती की 13 तारखेपर्यंत मिळालं तरी चालेल. पण उद्या मला गावाला जायचं असल्यामुळे मला हे फास्ट द्यायचं होतं. म्हणून आज आहे 12 तारीख. आज आपलं काम फिनिश झालंय. त्यांना मी मेसेज पण केलाय की तुम्ही येऊ शकता. मे बी ते आता येतीलच. आता नाही तर एक 4च्या दरम्यान ऊन भरपूर आहे. तर येतील. मग त्या आल्यावर आपण हे त्यांना हँडओव्हर करू आणि बाकीच्या सर्व अपडेट काय वाटतं त्यांना, त्यांचा रिव्ह्यू काय आहे, आज आपण फुल ब्लॉग मध्ये त्यांना घेणार आहोत. दरवेळेस आपण काय करतो, एक छोटीशी रिव्ह्यूची एक व्हिडिओ करतो आणि इन्स्टाला टाकतो. पण आता आपण ह्यावेळेस काय करूयात, ब्लॉग मध्ये घेऊयात त्यांना आणि त्यांच्याकडून सगळं या 2-3 वर्षापासून त्या माझ्यासोबत काम करतात. तर आपण त्यांना काही एक छोटस इंटरव्ह्यू टाईप किंवा एक चिट चॅट सेशन घेऊयात की कसं वाटलं त्यांना पियानो सोबत, काय काय अनुभव आले, आपण ते सगळं छान गप्पा मारूयात. आजच्या ब्लॉग मध्ये हे सगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सो कंटिन्युअली हा ब्लॉग बघा आणि अजून बघते आता ऑलरेडी 1-2-4 अल्टर पण कामं आहेत ते पण कम्प्लीट करून घेते. आणि चला मग आजचा दिवस असा आपण सुरू करतो. कारण आल्यापासून मी थोडं साफसफाई केली. मग एक क्लायंट आले त्यांना केलं, त्यांचं अल्टर वगैरे घेतलं. मग मी हे ब्लाऊजला फिनिशिंग राहिली होती ती कम्प्लीट केली आणि आता मी म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करायला हरकत नाही. आता आपण ब्लॉग स्टार्ट करूया. खूप वेळ झाला समोर म्हणजे छोटीशी गेस्ट वगैरे. तर मग आता आपण स्टार्ट करूया. थोडस मिक्स आहे अजून वगैरे तर चालू आहे ना. बघते कारण मी साडी पण दिली आहे पिकोला. चला तर ते घेऊन घेते. बाकी तर बघूया. चला. ये देखो हो गया सब. क्या सोचा था और क्या हो रहा है. बघितलं असंच होतं. मी आज विचार केला होता की क्लायंट येईल, त्यांना डिलिव्हर करेल आणि मग त्यांना छान छान त्यांचा रिव्ह्यू पॉडकास्टसारखं छानसं चिटचॅट करू. वेल्डिंगचं काम पण चालू आहे. मेन बघा तसं झालंय. सगळा पसारा.
बघा आता तरी कसं काय केलं ते सगळ्या पसाऱ्यामध्ये. त्यांनी पण छान कॉम्प्रोमाइज केलं आणि मला चला ओव्हरऑल बघा आता काय झालं ते. नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, आपण करू है ना. आवडलं. आणि हे बघा ना आता मेन हँड्स बघा, हँड्स कुठे. हा ते स्पेस तेवढीच आहे ना, ते हाफ केली कारण नाही तर मग अगदी छोटीशी झाली असती ती. जरा कमळ केलं, कमळ. हा आता ट्राय करून दाखवा म्हणजे वाव वाटेल मला. कसं वाटतंय तुम्हाला, डिझाईन कशी वाटतीये. बाकी सगळं झालंय. आता तू त्याच्यात जो मिळेल तो. सेम मिळत नाही ना शेड, त्याच्यामुळे मला हा मिळाला. सेम नाही ना मिळाला मला वाईनवाला. थोडासा बर्गंडीमध्येच आहे तो, फक्त वाईन नाही आहे. थोडासा असं मरून कलरमध्ये आला आहे तो. नाही नाही वाटत एवढं. हँड्स पण छोटेसे केले म्हणजे गोड वाटतात ना, तेवढ्या कपड्यामध्ये जे झालं ना ते केलं. मग म्हटलं कपडा पूर्ण नाही वाटत आहे ना. नाही, तर काय हे वेगळं कलर. तो आपली तर ती येल्लो होती ना, तुम्ही दाखवलेली जी होती ती येल्लो होती, पण मग आपण ह्याच्यातच ही ऍड केली ना. आणि फ्लॉवर्स वेगळे होते. हा आता ते व्हाईट व्हाईट ठेवलं असतं ना, आपला बेस व्हाईटच आहे वाईट ना. नाही असं पिंकिश होते ना, ते सूट नसते झाले ना त्याला. नाही का. हा म्हणून त्याला येल्लोइश केले. ते ह्या शेड साठी मी तो केलाय त्याला. ते सेम वापरलाय मी त्याला. सेम शेड आहे हा, पण तोच शेड आहे, सेम कलर आहे, पण तो व्हाईटिश मध्ये त्यात टाकलाय ना पिंक कलर, त्यामुळे तो तसा कलर झालाय. लोटसचा जो आहे ना तो सेम कलर यूज केलाय मी ते, पण हा डार्क दिसतो साडीला. अच्छा, हाच यूज केलाय. डिफरंट वाटतं कारण तो शेडिंग केलाय आणि हा शेडिंग नाही केलाय त्याच्यामुळे. पण आता तुम्ही बघा ना, ओठांमध्ये कसं दिसतं, वाईन दिसतो, नेमका असं दिसतं. त्याचंही झालंय, तिथं सगळं करून ठेवलंय. कानातले थोडेसे अजून येल्लो वाटायला पाहिजे. गोल्डन केले, गोल्डन. येल्लो हा वेगळा दिसला असता ना, हा येल्लो असतो, हा गोल्डन आहे, म्हणून तो गोल्ड आला टाकला. हा आणि हा फॅब्रिक पण आहे ना, घेत नाही कपडा. आता मी तुम्हाला दाखवते, मी सेम अजून एक बनवलं ऑलरेडी. आता बघा या कपड्यामध्ये सेमच कलर आहे, जो वापरला तो नाही वापरला, पण बघा इथे कसं दिसतो. आणि तिथे बघा कपडा 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 कसं घेतात हा ऑब्झर्व करतो बघा. हा याच्यानंतर स्मूथ फिनिशिंग आली, याच्यानंतर हे व्हायला लागलं, हे मध्ये मध्ये येतंय ना, त्याच्यानंतर कसं दिसतंय. ज्वेलरी घाला ना. त्याचं होतच नाहीत पण. ओके. कसं वाटतंय, कसं. खूप परफेक्ट बसले, पण खूप छान दिसतंय.
या ना. छोट्याशा गप्पा शप्पा. पटपट हो, चालेल. आपण आता किती वर्षापासून सोबत आहे? कम्प्लीट होत येत आहे. कम्प्लीट 23 ला आपण 23 ला आपण भेटलो होतो पहिल्यांदा आणि मग त्याच्यानंतर अरे यार हे आलंच नाही. सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? ब्लाउजची फिटिंग यातच होऊन जाते हा. आणि जी डिझाईन सांगितली त्याप्रमाणे. आणि तुम्ही जर अरे एक सेकंड थांब ना, काय एवढं महत्वाचं आहे? जा बाहेर. डिस्टर्ब ओके ठीक आहे. आता आपण 3 वर्षापासून सोबत आहेत. आपण पहिल्यांदा काय बनवलं होतं तुम्ही माझ्याकडून? पहिल्यांदा अशा बऱ्याच गोष्टी बनवलेल्या आहेत, एवढं काही लक्षात नाही. पण येल्लो साडी जी नऊवारी बनवलेली ती बेस्ट इफेक्टिव्ह आहे. सगळ्यात पहिले एक ब्लाऊज टाकलं होतं मोरपंखीचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही साडी आणि मग नंतर तिची पण येल्लो साडी आपण नऊवारी हो. 3-4 नऊवारी साड्या शिवल्या आणि वरचं ब्लाऊज पण केलं होतं आपण. भरपूर गोष्टी अशा तर मी तर बऱ्याचशा विसरून पण गेले, पण ती येल्लो साडी आज पण माझ्या ही लक्षात एक आहे. साडी आहे. हा ही पण ह्याच्यावर हँड पण पॉकेट म्हणून वाली. complete केलेलं मस्तपैकी. येस येस. मग तुम्ही हा पियान blouse शिकायला म्हणजे समजा जर आम्हाला तुम्ही कोणाला रेकमेंड करतात तर का रेकमेंड करणार तुम्ही? क्वालिटी छान आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे पाहिजे तशी फिटिंग भेटते. अजून एका ह्यात घातलं म्हणून परफेक्ट होऊन जाते. नाहीतर काही ठिकाणी कसं असतं का परफेक्शन नसतं आणि मग काही दिवसांनी देणार नंतर देणार. इथे तसं नाहीये, म्हणून ज्या दिवशी सांगितलंय त्याच्या अगोदर रेडी असते. स्पेशली एक्झॅक्टली म्हणजे माझी तीच प्रयत्न असतो की तुम्हाला वेळेत वेळेत भेटावं भेटणं. कसं पण करून. म्हणजे जी डेट दिलेली असेल ना त्या डेटला तर भेटतेच. पण mostly प्रयत्न एक दिवस लवकरात आधीच लवकर. मिळेल. आणि ते झालेलं आहे. मी ह्यावेळेस- अपेक्षा केली होती का मला 4 दिवसात पण भेटेल का म्हणून, पण ते 4 दिवसाच्या आताच रेडी झालेलं आहे. येस. ब्लाऊज पण मस्तपैकी या लोटस फ्लोटिंग वगैरे. करून दाखवा जरा कसं झालंय काय झालंय तुमचा पूर्ण अनुभव शेअर करा त्यांना. गाईज ह्या आमच्या जस्ट क्लायंट नाही आहेत, ह्या माझ्या आता खूप बेस्ट फ्रेंड झालेल्या आहेत. नाही, खूप छान म्हणून शिवतात त्या. इथे बघू शकतात हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. लोटस बनवलेले आहे त्यांनी, पाठी प्रिंटेड मध्ये केलेला आहे. आणि प्लस मला माहित पण नव्हतं का हे नेकलेस पण त्यांनी बनवलेलं आहे आणि कानातले पण पडत त्याच्यावर. मी विचार केला माझ्याकडे आहे ऑलरेडी अशा कलरचा तर चालेल का, तर त्या पण चालेल बोलल्या होत्या. पण आल्या म्हणून बघितलं तर मस्तपैकी समोरच इम्प्रेस पडेल असं म्हणून नेकलेस आणि कानातले होते. खूप छान. थँक्यू. तुम्ही खुश झालात की मला खूप आनंद होतो, खरंच सांगते. त्यासाठी काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी मी करत असते. नक्की अजून काही डिझाईन्स असतील तर मला नक्की सांगा, मी तुमच्याकडेच टाकेल, दुसरी कुठे जाणार नाही. ते तर तुम्ही ऑब्विसली करतातच. थँक्यू. थँक्यू खूप छान वाटलं मला. तुम्ही 2 शब्द बोललात प्रियांशिकाबद्दल. आता हे पाहिजे होती सोनाक्षी. सोनाक्षी पाहिजे होती आणि हे तिला पण हसून आणणार आहे मी. तिला पण आणणार आहे मी इथे. तिचे तर काय इतके बोलू करत हसून हसून खूप सोनाक्षीचे पण एवढा गठ्ठा आहे, पण एकदा पण असंच होतं, ती कामात बिझी मी कामात बिझी आणि तिचे माझे फोटोच नाही होत आणि राहून गेलाय ते सगळं राहून गेलंय. नाही एकदा आपण आणणारच आता. तिला पण घेऊन नाही, तिची पण ऍड केली असती मस्तपैकी. ते ऑब्विसली होणारच, ते आपण ते करणारच आहे. खूप छान काम करते ती पण मस्त. एकदम होत नाहीये. बॅक मस्त मस्त. तिथेच येईल, इथे अंधारच. झूम घे. छान लोटस. आणि फिटिंग परफेक्ट आले एकदम.